कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाची पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होते। कोयना धरणातून 31,746 क्युसेक तर चांदोली धरणातून 15,075 क्युसेकने विसर्ग सायंकाळी सुरू करण्यात आलाय। जिल्ह्यातील कृष्णा वारणा नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून कृष्णा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यातील शिराळा वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस होतोय। अन्य तालुक्यात पावसाचा जोर कमी असून रिमझिम सरी सुरू राहिल्या। सांगलीत आयर्विन पुलाची पाणी पातळी ही 21 फुटांवर गेली होती। गेले 2 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। रविवारी दिवसभर पावसाचा जोर सुरूच राहिलाय। कोयना धरण परिसरात 24 तासात 202 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणात सध्या 84.77 टीएमसी पाणीसाठा झालाय। म्हणूनच धरणातून रविवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून 31,746 क्युसेकने विसर्ग चालू आहे। धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसात 6 फुटांनी वाढून 19 फुटांवर गेली होती। जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील वाळवा तालुक्यातील बहे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली, म्हैसाळ असे 4 बंधारे पाण्याखाली गेलेत। वारणा धरण क्षेत्रातही संततधार पाऊस सुरूच आहे। धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढते। कोयना वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते। सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 21 फुटांवर पोहोचली आहे। चांदोली आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा कृष्णा नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलाय।